गावातली अनेक तंटे सोडवणाऱ्या ग्रामपंचायतमध्येच भिनले अनेक तंटे। चक्क सरपंचालाच मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले। चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील 17 सदस्यीय असणारी भली मोठी अशी ग्रामपंचायत आहे। ही सतत ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात अडकून असते। या वादाने अखेर या संपूर्ण ग्रामपंचायतचे स्वरूप हे युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त करून घेतले होते। याच ग्रामपंचायतचे सदस्य असलेले राजेंद्र हुले याने सरपंच व त्यांची सासू हिला हलकट जातीची अशा प्रकारच्या शिव्या देऊन संबोधले, मारहाण केली। तर हे महाशय निवृत्त मुख्याध्यापक व काँग्रेस पक्षाचे जिल्हा ग्रामीण महासचिव असून त्याने आपल्या पेशाचा उपयोग हा सरकारी जमिनी, पडीत जागा शोधणे व आपल्या कुटुंबियाच्या नावे करणे आणि विकणे असा गोरखधंदा करत असून त्याला आळा घालण्यासाठी संजय मेस्कर यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती। हुले याने चिंचोली प्रभाग क्रमांक 3 येथे असलेल्या गरीब गरजू लोकांना देण्यात येणाऱ्या जागा ह्या सदस्यपदाचा दुरुपयोग करून पत्नीच्या नावे केल्या। अंदाजे 8 ते 10 अशा प्रॉपर्ट्या असताना हुले यांनी पत्नीच्या नावे केली याची रितसर तक्रार तहसीलदार यांच्याकडे केली व त्यांचा निकाल तहसीलदार चांदूर बाजार उपविभागीय अधिकारी अचलपूर यांनी शासन दरबारी जमा करण्यात यावा असा निकाल दिला व त्यांचा 8 आदेशानुसार बदललेल्या गेला। तक्रारीमुळे आपला प्लॉट हा सरकारात जमा झाला म्हणून याचा बचाव काढण्यासाठी सरपंच हिचे सासू कासाबाई मोरसकर हिचा घरचा 8 यात बदल करून महाराष्ट्र सरकारात याचे नावे केला। याकरिता कोणाची परवानगी किंवा आदेश न घेता जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेले असता हुले तेथे बसले होते। त्याला मी विचारले की तू बेघर करत आहेस का मला, आणि शाब्दिक सुरू झाली असताना जातीवरून आम्हाला शिवीगाळ केली असे सरपंच पद्मा मोरसकर यांनी सांगितले। ह्या कार्यालयात होत्या। हुले याने सासू सुना यांना एकत्रित शिवीगाळ करून मारहाण केली। या मारहाणीचे फुटेज पाहून ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चौकशी करून भारतीय दंडविधाना अंतर्गत त्यांनी कलम 74, 115(2) आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 189 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत। आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पुढील तपास उपविभागीय अधिकारी शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रशांत जाधव व बीड जमदार अमोल राऊत, राजू मस्कोले, अनुप मानकर हे करत आहेत। आरोपी भूमाफिया असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। बघूया या संदर्भात छोटंसं सीसीटीव्ही फुटेज। वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही। होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे। आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे। वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे। तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या
बेले हॉस्पिटल, मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक, परतवाडा उपलब्ध सुविधा, सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या, आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा। डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911।